पहिला चेंडू खेळण्यासाठी रावण ग्रुप संघाचा सलामीचा फलंदाज जतीन यावेळेस कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आहे. कव्हर मध्ये चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. आदित्य पुन्हा एकदा जतीनसाठी आणि अथर्व याचा चेंडूला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातो, चेंडू अडवला जातो. एकच धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक स्कोरिंग सुरू होते रावण ग्रुप संघाची. बिनबाद 1. आता मात्र ऋषी फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय आणि ते खेळाडू आतमध्ये बसलेले आहेत. खेळाडू कक्षाच्या तिकडे आतमध्ये त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसायचं आहे प्लीज. जितेंद्र सुतार, धीरज पाटील सर्वांनी बाहेर जायचंय, सीमारेषेच्या बाहेर जायचंय. धन्यवाद धन्यवाद. अथर्व ऋषिकेशसाठी रिव्हर्स स्वीपसाठी निघालेत, मात्र चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना चालू आहे. पहिल्यांदा नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला रावण ग्रुप संघाच्या संघनायकाने. अथर्व पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय यष्ट्यांच्या मागे, चेंडू अडवला जातोय आणि आता मात्र दोघांमध्ये तालमेल बिघडताना दिसतोय. गाडी एकाच रुलावर दोन्ही पण गाड्या गेल्यात आणि घसरण झाली आणि एक फलंदाज बाद होतोय. जतीन बाद होतोय, धाव बाद होतोय. एक फलंदाज बाद होतो 1 या धाव संख्येवर. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतो. सूरज नवीन फलंदाज ऋषिकेशला साथ देण्यासाठी. अथर्व पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू डॉट होतोय. चांगली गोलंदाजी होते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. अथर्व पुन्हा एकदा ऋषिकेशसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसावल्या चेंडूला हाफवाले घेत कव्हर एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडले सरळ 4 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे फक्त आणि फक्त 1 बाद 5. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्यामध्ये यश आलं ऋषिकेशाला आणि 4 धाव वसूल केल्या आणि संघाची धावसंख्या 4 वाढली गेली. 1 बाद 5. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मयूर सुतार. आता मात्र 3 क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर असतील. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे, गुडने स्पॉटवर टाकलेला, हलवार टाकलेला चेंडू, गती और दिशावर ध्यान देत टाकलेला हा चेंडू मयूर यांचा. निर्धाव चेंडू होतोय. तोच मयूर पुन्हा एकदा आणि हा चांगला फटका आहे, हवेत आहे फटका, मात्र चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सूरज याच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा खणखणीत दणदणीत असा चौकार. 4 धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 9. मयूर पुन्हा एकदा सूरजसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फसलेले, धाव घेण्याचा मात्र प्रयत्न होत नाही. चेंडू वाईट होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 बाद 10. डबल फिगर्स मध्ये संघ जाऊन पोहोचतोय रावण ग्रुप. मयूर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर छोटासा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि यावेळेस चांगला चेंडू आहे. थोडासा टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघून जातो आणि पंच पुन्हा एकदा वाईट घोषित करतात.
एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 11 या आकड्यावर, 1 बाद 11. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू उंच उडतोय, मात्र झेल टिपला जात नाही. खराब प्रदर्शन. एक सोपा झेल होता, मात्र एक जीवदान मिळते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 12. आता मात्र ऋषिकेशला संधी असणारे फलंदाजी करण्यासाठी. ऋषिकेश फलंदाजी करतोय, बरोबर 4 धावावर फलंदाजी करतोय एका चौक्याच्या मदतीनिशी. वेळे संदर्भात थोडस सहकार्य करायचं आहे. फक्त अवधी आपल्यासाठी 5 मिनिटांचा दिलाय. एका षटकासाठी 5 मिनिट झालेत. पहिल्यांदी यावेळेस मोठा फटका आहे, हुकचा मोठा फटका, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. 1 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना बरोबर 7 मिनिटांचा अवधी आतापर्यंत लागला गेलाय दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकासाठी 5 मिनिट लागले होते आणि आता मात्र दुसरं षटक चालू आहे. यावेळेस मयूर्याचा पुढील चेंडू, चेंडूला दिशा देण्यात आली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. थर्डमॅन सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. दरम्यान फलंदाजांना संधी मिळते एकच धाव पूर्ण करण्याची. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 1 बाद 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आणि यावेळेस चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा देण्यात आली आहे. चेंडू अडवला जातो. चेंडू फिकी होते. पहिल्या 2 षटकांची समाप्त होते. एकंदरीत जर विचार केला वेळे संदर्भात तर दुसरं षटक 4 मिनिटांमध्ये पूर्ण झालेले. पहिल्या षटकासाठी 5 मिनिट लागले होते. मयूर याने दुसऱ्या षटकासाठी 4 मिनिट खर्च केलं. चेंडू पाहिजे तो बॉल पकड रे. तू असा का पकडतो, असा ठेव ना. 1 बाद 20 अशी धाव संख्या आहे. प्रति षटकामागे 10च्या सरासरीने वाटचाल करतोय रावण ग्रुप संघ. 5 षटकांचा सामना आहे. पहिले पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेले आहेत आणि आता मात्र तिसरं षटक मार्गस्थ आणि आकाशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आकाश समोर फलंदाज असणारे सूरज. आणि चांगला चेंडू आहे. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा लो राहिला. बॅट हवेत वरच्या अंगाने भिरकावण्यात आली. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही, मिलन झाला नाही. उर्वित चेंडू सरळ एष्ट्यांच्या मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. आकाश पुन्हा एकदा आणि यावेळेस हवेत चेंडूला भिरकावण्यात आलेले आहे. झेल घेण्याचा अथर्व प्रयत्न करतोय. सफल आदित्य सफल सुद्धा होतोय आणि फलंदाज सूरज बाद होतोय 20 या धावसंख्येवर. डीजे मास्टर सिद्धार्थ भोईर, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सिद्धार्थ भोईर. धाव संख्या झालेले 20. यावेळेस चेंडूला बॉलरच्या डोक्यावरनं मारण्यामध्ये यश आलंय. सरळ बॅटने खेळलेला आता चेंडू. एकच धाव मिळणार आहे. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 21. आकाश पुन्हा एकदा. आता मात्र आकाश डावखुऱ्या फलंदाजासाठी राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. ऋषिकेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज आकाश यांच्या समोर. चांगला चेंडू आहे. पुलचा पॉवरफुल फटका आहे. सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
6 धावांची संघाची धावसंख्या पुढे वाढली जाते. 1-2 बाद 27 आणि पंचांकडे दाद मागण्यात येते आणि पंचांनी दाद उचलून धरले. फलंदाज ऋषिकेश बाद होतोय. तिसरा मोरा बाद होतोय 27 या धावसंख्येवर. रावण ग्रुप संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर अंतिम सामन्यासाठी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिसरं षटक चालू असताना 3 बाद 27 अशी धावसंख्या झालेली. 5 षटकांचा हा सामना आहे. आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी विशाल एक सडपातल बांध्याचा हा फलंदाज. मोठा फटका सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. एकंदरीत जर सामन्याचं चित्र बघितलं तर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 33. जर आकडा बघितला तर हा आकडा क्रिकेटमध्ये नेल्सन्स फिगर म्हणून संबोधला जातोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 33 अशी धावसंख्या झालेली आहे रावण ग्रुप संघाची. आता मात्र नवीन गोलंदाज आदित्य चेंडूफेकी करण्यासाठी सज्ज होतोय. आदित्य यावेळेस चेंडूला मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळणार आहे. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 34. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची संधी मिळणार आहे आणि तो गोलंदाज कुठला असणार आहे तो आपण शेवटच्या षटकामध्ये पाहू. आदित्य पुन्हा एकदा आणि हवेत उडालेला झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षण सरसावल्यात. मात्र झेल सुटतोय आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकनाथजी शेलार यांच्याकडनं फायनल जो मॅच जिंकेल संघ त्या संघासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे एकनाथजी शेलार यांच्याकडनं. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 3 बाद 36. आदित्य पुन्हा एकदा फलंदाज असणार आहे. विशाल 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतो विशाल. मोठा फटका पुन्हा एकदा हवेत चेंडूला भिरकावण्यात देण्यामध्ये यश आले. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत चेंडू निघून जातोय षटकारासाठी. 3 बाद 42 धावसंख्या भराभर वाढताना आपण पाहतोय. या षटकारासाठी एकनाथजी शेलार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले आहे. मिळतंय सुद्धा विशाल याला. यावेळेस पुन्हा एकदा क्विकचा मोठा फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र अडवला जातोय. एकच धाव मिळणार आहे. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 3 बाद 43. चांगला फटका होता. मनगटाच्या जोरावर खेळलेला हा फटका होता. आदित्य पुन्हा एकदा आणि चांगला चेंडू आहे. मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून जातो. यष्टीरक्षक मयूर याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर 4थं षटक मार्गस्थ आहे. आदित्य याचा हा चेंडू छान चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला चकवून फसवून निर्धाव चेंडू होतोय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 बाद 43. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाजला पसंती दिली जाते ते पाहायचं आहे साई श्रद्धा संघाकडनं. प्रेक्षकांची संख्या वाढताना आपण पाहतोय. तमाम क्रिकेट प्रेमींना
या अंतिम सामन्यासाठी प्रेमभरा नमस्कार आणि सर्वांना शुभकामनाए. 5 षटकांची अंतिम लढत 2 संघामध्ये होते. साई श्रद्धा आणि रावण ग्रुप संघामध्ये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी रावण ग्रुप संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 बाद 43. अंतिम षटक बाकी आहे त्यांच्या बारीचं. चांगला चेंडू आहे, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून गेला म्हटल्यानंतर लगेचच अनिकेत शेलार यांनी आपले दोन्ही हात जमीन लगत फैलावले, समांतर ठेवले आणि सांगितलं की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. धावफलक पुढे सरकला जातोय 44 या अंकावर. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू मात्र निर्धाव होतोय. चांगला चेंडू होता गोलंदाज जगदीश याचा. जगदीश पुन्हा एकदा 5 गोलंदाजांचा वापर केला जातोय साई श्रद्धा संघाच्या संघनायकांकडनं. जगदीश छान चेंडू आहे, चांग चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. बल्ल्याला चिरून फारून निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. एका पाठोपाठ एक 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश येते जगदीश याला. विशाल थोडासा निराश होताना दिसतोय. जगदीश पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जातो, वाईट होतो चेंडू. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 3 बाद 45. गोलंदाजी चांगली होते, अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजाला. जगदीश पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, घातकी प्रयत्न आणि खराब थ्रो. मात्र दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या रूपात पलटले. दुसरी धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 3 बाद 47. जगदीश पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील चांगला फटका आहे, मात्र हवेत चेंडू झेलला जाईल आणि फलंदाज बाद होतो विशाल. 4 बाद 47. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या आहे 4 बाद 47. रावण ग्रुप संघाच्या धावसंख्येला आला घालण्यामध्ये मात्र यश येते साई श्रद्धाच्या सर्व गोलंदाजांना. 5 गोलंदाजांना चांगल्या प्रकारे दर्जेदार गोलंदाजी केली अंतिम सामन्यामध्ये त्याने. अंतिम चषक उचलण्यासाठी कुठला संघ यावेळेस. जगदीश चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. शेवटच्या षटकामध्ये स्लॉक ओव्हरमध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी जेव्हा गोलंदाजी करतो ना, निश्चितच करून त्या गोलंदाजाची प्रशंसा आम्हाला करावीच लागते, तारीफ करावीच लागते. अतिशय सुंदर प्रेक्षणीय गोलंदाजी होते जगदीश याच्याकडनं. आता मात्र थोडासा खराब चेंडू टाकला होता, मात्र चेंडूवर मोठा आघात करण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू अडवला जातोय, चेंडू फेकी होते. दरम्यान 2 धावा पूर्ण होत्या. 3री धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय आणि आता मात्र 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते. 4 बाद 49 आणि बरोबर 50 धावांचं लक्ष्य असणारे साई श्रद्धा संघासमोर प्रति षटकामागे 10 धावा वसूल कराव्या लागतील. अंतिम चषक उचलण्यासाठी एक मोठी संधी असणार आहे त्यांच्या समोर. वळूया DJ मास्तरकडे.
पंचांना विनंती असेल जास्त वेळ खर्च करायचा नाही, कारण आपण मगाशी 5:40 सामना सुरू केला होता आणि बरोबर 6:02 सामना संपलेला आहे. वेळेसंदर्भात एक चांगला दोन्ही संघांकडनं चांगले विचारधारणा पाहावयास मिळाली आणि पंचांकडनं सुद्धा जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगच्या आतमध्ये त्यांनी सामना संपवला होता. पहिली बारी संपली होती. 6:05 आपण त्यांना टायमिंग दिला होता. आता मात्र 6:02 झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये ताबडतोब पाठवून द्यायची आहे. DJ मास्टरांना विनंती असेल की गावदेवीचं गाणं आपण सकाळपासून जे वाजवत होतं ते गाणं लावायचं आहे. चांगली धून आहे ती. 50 धावांची गरज असणार आहे 5 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी. 5 ओव्हर 25 मिनिटात झाले पाहिजेत, नाही तर 4 ओव्हर 20 मिनिटात झाले पाहिजेत, नाही तर एक फिल्डर 38 सर्कल. पंचांना विनंती असेल की 4 षटकं ही पहिली 4 षटकं 5 षटकांचा सामना आहे. 4 षटकं आहेत ती पहिली 20 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण झाली पाहिजेत, कारण सूर्य अस्ताला जाताना आपण पाहतोय. सामन्याची रंगत निश्चितच वाढणार आहे, कारण 50 धावांचं लक्ष्य आहे आणि 50 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद करण्याची संधी मिळते आणि फलंदाज बाद होतो पहिल्या चेंडूवर. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हण. भरोशाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय डगआउटला. अतिशय निराशजनक कामगिरी आणि अतिशय हताश आणि निराश होऊन तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय योगेश याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय आदित्य. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ऋषी मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केल्यानंतर थोडासा हौसला बुलंद होताना ऋषी याचा. मात्र आदित्यला एक चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे. अंतिम सामना आहे. अंतिम चषकावर ध्यान ठेवून नजर ठेवून फटके मारावे लागतील आणि चांगला फटका आहे. शेपटी झोनमध्ये चेंडू पडतोय, सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चषकाला जाऊन आदलतोय, अंतिम चषकावर जाऊन येऊन ठेपतोय 4 धावांसाठी. निश्चितच करून अंतिम चषकावर चेंडू येऊन आदरला आणि चषकाचा दावेदार मी आहे असं त्यांनी म्हटले. मी मगाशीच म्हटलं होतं की अंतिम चषकावर ध्यान ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे. ऋषिकेश पुन्हा एकदा क्लिकचा अप्रतिम प्रेक्षणीय उदुंग षटकार. काय म्हणाली आधी माया शक्ती, नित्य नेमाने कर माझी भक्ती, भक्ती केल्याने गतीने वाटचाल करायची आहे. ती धावगती मात्र पहिल्या 3 चेंडूवर त्यांनी प्राप्त केले आदित्य याने. पुन्हा एकदा आदित्य फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज त्रिफलाचित होतोय. 2-10. दोन बाद 10. 50 धावांची गरज असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मात्र रावण ग्रुपचे करता धरता मालक इथे आपण येताना बघतोय. केवल सुतार, नवीन फलंदाज केवल सुतार. ऋषी
पुन्हा एकदा केवलसाठी 2-10 आणि चेंडूला मात्र लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 2-14 धावसंख्या होते. 50 धावांचा पाठलाग करताना अंतिम चषकावर नजर ठेवून फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांची. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मात्र 2 आणि मात्र मोठा फटका आहे. मात्र उंचावून मारलेला हा मोठा फटका आहे. काय घडलंय? पंचांची मात्र खून येते 6 धावांची आणि 6 धावांची संघाची धावसंख्या भराभर वाढली जाते 2-20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा म्हटल्यानंतर निश्चितच करून धावगती पहिल्या सुरुवातीपासून 10ची होती ती सरासरी मात्र आता खाली आलेले घसरलेली दिसते. निश्चितच करून प्रशंसा करावी लागेल 2 फलंदाजांची. 2-20 2 फलंदाज जरूर बाद झाले असले तरी सुद्धा धावसंख्या मात्र मजबूत आहे, ठोस आहे आणि भक्कम आहे. वरवीत 4 षटकामध्ये आता 30 धावांची गरज असणार आहे. .50च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागणार आहे साई श्रद्धा संघाला, कारण 4 षटकांचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. विशाल यांनी टाकलेला हा चेंडू अतिशय खराब चेंडू, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच अनिकेत शेलार दखल घेत आहेत, खून करतायत की चेंडू खराब आहे. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय साई श्रद्धा संघाचा. 2-21. विशाल पुन्हा एकदा समोर फलंदाज असणार आहे प्रशांत. चेंडूला मिडऑफच्या दिशेने ड्राईव्ह करण्यामध्ये यश येतोय. मिडऑफचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातोय, चेंडू फिकी होते. दरम्यान हलक्या हलक्या पावलांच्या मदतीने 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2-22. पुन्हा एकदा नेल्सन सिगर्स. 2-22 अशी स्थिती आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. सर्कलच्या आतमध्ये 3 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षण असणे अनिवार्य आहे, कारण दुसरं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. विशाल पुन्हा एकदा फलंदाज असणार आहे केवल आणि यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो, चेंडू अडवला जातोय. 1च धाव मिळणार आहे. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2-23. 50 धावांचा पाठलाग करताना अंतिम चषकावर नजर ठेवून दोन्ही संघ एका दुसऱ्यासमोर लढतायत, झुंजतायत. आणि क्विकचा पुलचा पॉवरफुल फटका आहे. मात्र चेंडू हवेत उंच उडालेला दिसतोय. झेल घेण्याची नामी संधी होती, मात्र धावबाद करण्याची संधी चालून येते आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते. 2नी धावफलक पुढे सरकला जातोय. 25. क्वार्टर सेंचुरी फलकावर लागते. अर्धी मंजिल पूर्ण होते साई श्रद्धा संघाची. 50 धावांचा पाठलाग करताना अर्धा जो पल्ला आहे तो त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलेला दिसतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना विशाल पुन्हा एकदा मोठा फटका. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो 4 धावांसाठी. तीन बाद 29. विजय लक्ष्याचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये. रावण ग्रुप संघाला एका पाठोपाठ एक विकेट पटकाव्यावं लागतील किंवा चेंडू डॉट टाकावे लागतील. चेंडू मात्र यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच
कुठल्याही प्रकारे खून करत नाहीत, निश्चितच करून चांगला चेंडू आहे. आणि तोच विशाल पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज आहे त्याच्या समोर. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला लॉंग लेगच्या दिशामध्ये टर्न करण्यात आले. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे साई श्रद्धा संघाची 3 बाद 33. आता मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 17 धावांची गरज असणार आहे. आता मात्र गोलंदाज ऋषी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि केवल असणार आहे फलंदाज समोर. थोडंसं आपलं पद्धतशैलीतलं चुकतोय आणि पुन्हा एकदा चेंडू फेकायसाठी सज्ज होतोय. ऋषिकेश केवलसाठी पुढ्यात टाकलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करण्यात आले. मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण होते, त्याचा लाभ घेत आहेत दोन्ही फलंदाज. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय 3 बाद 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि विजयचा लक्ष्याचा पाठलाग करताना शाही श्रद्धा संघ एक मजबूत स्थितीमध्ये येताना आपण पाहतोय. रावण ग्रुप आणि साई श्रद्धा संघामध्ये ही लढत होते. चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वर चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळते. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय 35. 3 बाद 35. ऋषिकेश पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज असणार आहे केवल. 3 बाद 35. 15 धावांची गरज असणार आहे साई श्रद्धा संघाला. थोडासा लो फुल टॉच चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश येते. दरम्यान 1 धाव मिळते. एकनी धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय 3 बाद 36. ऋषिकेश पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज. प्रशांतसाठी हुकचा फटका आहे, मात्र झेल होतोय आणि प्रशांत फेल होतोय. गावदेवी माझ्या पस्तीस 3 बाद 35. 4. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाले 3 बाद 35. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मयूर सुतार मॅच विनर फलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय. 14 चेंडूवर 15 धावांची गरज असणार आहे ऋषी मयूरसाठी. आणि मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 6 धावांसाठी. एक्केचाळीस धावसंख्या झालेली आहे. विजय लक्ष्याचा पाठलाग करताना 50 धावांची गरज असताना आता मात्र 13 चेंडू असतील आणि 13 चेंडूवर 9 धावांची गरज असणार आहे साई श्रद्धा संघाला.
अंतिम चषक पटकावण्यासाठी 9 धावांची गरज साई श्रद्धा संघाला. पुन्हा एकदा चेंडूला टटवण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून जातो. एकच धाव मिळते. एकनी धावफलक पुढे सरकला जातो पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 बाद 42. आता मात्र शेवटचे 2 षटकांचा खेळ असणार आहे आणि 2 षटक म्हटल्यानंतर 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्रिकेटमध्ये बघा काहीही घडतंय. जर एकंदरीत 2 दिवसाची स्पर्धा जर आपण बघितली तर रावण ग्रुप हा एक मोठा संघ होता. संलग्न 2 वेळा त्यांच्यासमोर साई श्रद्धा संघाने हार पत्कारली होती. मात्र शेवटच्या क्षणामध्ये अंतिम फेरीमध्ये रावण ग्रुप संघाला नमवताना साई श्रद्धा संघ दिसतोय. पुलचा फटका, मोठा फटका झेलण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय आणि 2 धावा पूर्ण करतो मयूर आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे 44. आता मात्र एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मयूर निश्चित करणार आहे आणि केला सुद्धा. मात्र चेंडू हवेत उंच उडालाय. झेल टिपण्याची मोठी संधी आणि झेल टिपला जातोय. मयूर बाद होतोय. अडचणी थोड्याशा वाढल्या जातात. विनंती असेल लाल ड्रेसवाले जे प्रेक्षक आहेत, लहान पोरांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर जायचं आहे, कोणी आतमध्ये यायचं नाही प्लीज. काय नाव आहे? वीर, रुद्र, मयंक, श्रवण, सातसूर. तिथून नाव घ्या. मयांक, वीर, वीर, सातसूर, चाचूर, रुद्र. चाचूर माचूर सगळं बाहेर निघा. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 3 नाही, चौथीवर चालू आहे. चौथीवर चालू आहे. सॉरी, 10 बॉल 4 रन. आकाश आला आणि आकाशने बॉलरच्या वर नटे चेंडूला टोलवण्यामध्ये यश आलंय. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे आणि 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 45. आता मात्र 5 धावांची गरज असणार आहे. खराब चेंडू, पुलचा फटका आहे, पॉवरफुल आहे. 6 धावा, विजय लक्ष्य पार करतो साई श्रद्धा संघ आणि अंतिम चषकावर आपलं नाव कोरलं जात आहे साई श्रद्धा संघाचं.